T20 वर्ल्ड कप 2024साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे। भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने दीर्घ चर्चेनंतर संघाची घोषणा केली। अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीने अनेक खेळाडूंच्या नावावर चर्चा केली। त्यानंतर खाली या 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। या संघात हार्दिक पांड्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। T20 वर्ल्ड कपमध्ये तो भारताचा उपकर्णधार असणार आहे। याआधी रिषभ पंतकडे उपकर्णधारपद देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती, मात्र ही जबाबदारी हार्दिकवर सोपवण्यात आली आहे। तर रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संघात यष्टीरक्षक म्हणून स्थान देण्यात आले आहेत, म्हणजेच विकेटकीपर म्हणून स्थान देण्यात आले आहे। मात्र KL राहुलला संघात संधी मिळालेली नाही। कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असणार आहे। यशस्वी ओपनिंगला खेळेल तर शिवम दुबे फिनिशर असेल। हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा व अक्षर हे प्रमुख ऑलराऊंडर असणार आहेत। फिरकी गोलंदाजीची कमान कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या हातात असेल। चहल हा T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे। तो IPLमध्ये चमकदार कामगिरी करत आहे। T20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे, त्यामुळे स्लो खेळपट्टीवर कुलदीप आणि चहलची भूमिका महत्त्वाची ठरू शकते। तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे। दुखापतीमुळे मोहम्मद शमीला या संघात जागा मिळाली नाही। T20 वर्ल्ड कप 2024साठी भारताचा संघ रोहित शर्मा कर्णधार, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत विकेटकीपर, शिवम दुबे, हार्दिक पांड्या उपकर्णधार, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन हा विकेटकीपरचा दुसरा ऑप्शन आहे आणि मोहम्मद सिराज। तर मित्रांनो, हा स्क्वॉड इंडियाच्या T20 वर्ल्ड कप 2024साठीचा होता आणि राखीव खेळाडूंमध्ये शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग आणि खलील अहमद यांची नावे आहेत। बघायला गेलं तर रिंकू सिंगला या संघात जागा मिळायला हवी होती, पण नशीब रिंकू सिंग तसं पुढच्या वर्ल्ड कपला खेळू शकतो, कारण तो सध्या चर्चेत आहे, फॉर्ममध्ये आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून शेअर करा।